त्याला सानिया मिर्झा इयरिंग म्हणतात. हे तुम्हाला 409 ग्रॅममध्ये लहान मुलींसाठी येतात. तुम्हाला डिझाईन्समध्ये तुम्हाला येतात आणि अगदी 3 ग्रॅममध्ये तुम्हाला हे कानचेन येतात. म्हणजे तुम्हाला स्लो फास्ट डिझाईनमध्ये पण आपल्याकडे आहेत. जर तुम्हाला मंदिरांवरती जे असे जुने जे डिझाईन बघायला भेटेल तसे डिझाईनमध्ये ह्याच्या सगळ्यावर काम केलेलं आहे. हे लक्ष्मीचे झुमके, तसे लक्ष्मी झुमके. हॅलो फ्रेंड्स, मी दीपा, तुमचं माझ्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. आज मी आलेली आहे PNG ज्वेलर्स आंबेगाव येथे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पूर्णपणे इयरिंगचं कलेक्शन हे एक्सप्लोर करणार आहोत. इयरिंगच्या कलेक्शनमध्येच आपल्याला टॉप्स, झुमके, रिंग्स, परत कानचेन असणार आहेत आणि नथीचं कलेक्शनसुद्धा ह्याच ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत जरूर पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय व्हरायटी पाहायला मिळणार आहे? आज आपण टॉप्स आणि इयरिंग्स बनवतो. ओके, तर त्याचं वेट कितीपासून असणार आहे साधारण? टॉप्सचं आपल्याकडं 1.5 ग्रॅमपासून वेट चालू आहे आणि इयरिंग्स आपल्याकडं अर्धा ग्रॅमपासून. अर्धा ग्रॅमपासून. हां, तुम्ही तर बघू शकता डेली वेअरसाठी बटन टॉप्स खूप जास्त यूज होतात, ऑफिस वेअर असतात. तर तुम्ही हे डिझाईन वगैरे बघू शकता त्याचे. हे बटन टॉप्सचं 2 ग्रॅम वजन आहे. ओके. हे तुम्हाला वर्टिकल, अजून फुटबॉल मनी किंवा असं ताशीव असे डिझाईनचे तुम्हाला येतात. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता साईज, छोट्यातली छोटी साईज इथे अवेलेबल आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला थोडा मोठ्या साईजमध्ये हवं असेल तर हे मिनिमम 3-3.25 ग्रॅमपर्यंत आपल्याला असं इथे पाहायला मिळणार आहे. हे पण ते रोडियम फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. ओके. म्हणजे थोडंसं असं युनिक आता सध्या रोडियम पॉलिशची पण सध्या खूप ट्रेंड येते. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रोडियम फिनिशिंग येऊन जातं. त्याचं वेट किती येणार आहे साधारण? हे 2.8 मिली आहे. ओके. 4 ग्रॅमपेक्षा 200 मिली जास्त आहे. तुम्ही हे मोतीचे पण आहेत आपल्याकडं. पर टॉप्स म्हणतो आपण. लाईट वेट आहेत, 2 ग्रॅमच वेट आहे. सुंदर. आणि जर तुम्ही आपल्याकडचे सगळे जर टॉप्स जर युजली बघितले तर त्या सगळ्याला असा बॉम्बे पॅच येतो. असे तिचे पाईपचे यायचे किंवा फिरकेचे यायचे, त्याचे आता बंद होऊन आता आपल्याकडं असे बॉम्बे पॅचचे कानातले मागे फिरके येतात. तुम्ही पण हे बघू शकता. हे पण थोडे कास्टिंग डिझाईन्समध्ये येतात. म्हणजे हे पहिले कॉम्प्युटराईज ह्याची पहिले डिझाईन केली आहे, कॅडच्या हिशोबाने हे बनवलेले जातात सगळे कास्टिंग पॅटर्न्स. ह्याला मॅट फिनिश आणि रेग्युलर आणि हाय असं ह्याला प्रत्येकाला असं डिझाईनचं कॉम्बिनेशन असतो फिनिशिंगमध्ये. सुंदर. हे जर तुम्ही हे टिश्यू टॉप्स आहेत, हे तुम्हाला 3 ग्रॅममध्ये येतात. ओके. याच्यामध्ये पण तुम्हाला असे 2 वेगळे असे 2-3 प्रकारचे आहेत. तर 4 फुल आणि तसे 4 बॉल्सचे किंवा असे 5 बॉल्सचे तुम्हाला स्टारचे टाईपमध्ये येऊन जातात टिश्यू टॉपमध्ये पण. काय केलं असं हार्ट शेपमध्ये पण पाहिजे असतात ना, तर तसे पण आहेत. म्हणजे त्यांना हार्ट शेपमध्ये कानातले रिंग असते, चेन पेंडेंट येतात. काय केलं असं पूर्ण सेट पाहिजे असेल तर ते तसं पण आपण बनवून दिलेलं आहे. तर तुम्ही ह्यात बघू शकता. ह्यात तुम्हाला वेगळे सेमी प्रिशियस स्टोन किंवा कलर स्टोनचे तुम्हाला हे टॉप्स बघायला भेटतील. तर हे तुम्हाला असं मोठे म्हणजे साऊथ सिपलचे तुम्हाला येतात. तर तुम्हाला असं हे मोसोनाईटमध्ये तुम्हाला येणार. अजून जर तुम्हाला मोती प्लस असं रुबी सेमी प्रिशियस स्टोनचं जर तुम्हाला कॉम्बिनेशन हवं असेल, तुमचा सेट तुम्हाला करायचा असेल तर तशासाठी आपल्याकडे असे पण डिझाईन्स आहेत. ह्यात पण तुम्हाला मोती कोरलचं मिक्स कॉम्बिनेशन येणार. ह्यात पण तुम्ही बघू शकता थोडे लहान आहेत सगळे मोसोनाईट, अमेरिकन डायमंड्स तुम्हाला ह्यात सगळे कानात येऊन जातात. आणि सेटिंग पण याची एकदम चांगली असते. म्हणजे ब्रिलियन्स सुद्धा याचा ॲज इट इज डायमंड सारखाच राहतो. अच्छा. तुम्ही त्याचं वेट बघा 3.700 त्याचं वेट आहे. तुम्ही हे सगळं बघू शकता. हे थोडे असे सगळे मिक्स डिझाईन्समध्ये तुम्हाला येतात. तर हे तुम्हाला असं थोडं फॅन्सी डिझाईनमध्ये येतं. 4 ग्रॅममध्ये याचं वेट आहे. 4 ग्रॅममध्ये. हां, थोडं फॅन्सी असं एकदम मॅट फिनिशिंग केलेली पूर्ण याच्यावर. आणि म्हणजे त्याला असं हाय पॉलिश आणि डायमंड तासकाम केलेलं आहे. हे त्यात थोडं कास्टिंगमध्ये आणि ह्यात पण तुम्हाला असं रोडियमचं कॉम्बिनेशन येतं. तर आता ही एक अपकमिंग असे न्यू डिझाईन आली, डॅझलिंग म्हणून आहे ती. ओके. हे पण तुम्हाला 2-3 असे ग्रॅमचे येतात. आणि ह्याच्या मागं कसं तुम्हाला पॅच येत ना, अशी तुम्हाला मागून अशी त्याची तार असं डॅझलिंग डिझाईन असं नाव दिलेलं आहे.
किती वेट येतं याचं? 2 ग्रॅम 200चे वेट आहे, पण हे तुम्हाला लाईट वेटमध्येच भेटतात. अच्छा. ह्यात फिरकी वगैरे काहीच येत नाही, म्हणजे बरोबर. बॉम्बे पॅच आणि साऊथ पॅच काहीच नसते. डायरेक्ट तुम्हाला तार म्हणजे तुम्ही असं इझिली इयरिंग सारखं Earring तुम्ही यूज करू शकता. नक्कीच. हे पण असे हँगिंगमध्ये येतात कलकत्ते वर्कमध्ये. 6.5 ग्रॅम याचं वेट आहे. ओके. त्यात मग असं भरपूर ऑफिस वेअर यूज होणारा, डेली वेअर यूज होणारा असं जे टॉप्स म्हणून आहे. ह्यात पण तुम्हाला साधारण 2 डिझाईन्स येतात. एक हँगिंग येते आणि एक विदाऊट हँगिंगमध्ये येतात. आणि लाईट वेट असतात, म्हणजे 2 ग्रॅममध्येच 1.5 ग्रॅमपासूनच येतात. जसं छोटे घेतले ना तर हे तुम्हाला असं 1.5 ग्रॅममध्ये वगैरे येतं. ओके. तुम्ही जसं तुम्हाला जेवढं हेवी वेटचं पाहिजे असेल तसं तुम्हाला तेवढं आपल्याला मिळून जाईल. अकॉर्डिंग येऊन जातं. सुंदर. आणि याने कसं कान पण एकदम असा भरून दिसतो, कारण पूर्ण नक्कीच. कान झाकला जातो, ह्याने भरून दिसतो कान. जर तुम्हाला ह्या डिझाईनमध्ये विदाऊट हँगिंग हवा असेल तर तुम्हाला विदाऊट हँगिंग सुद्धा मिळून जाईल. अच्छा. हँगिंग ॲड करायचं असेल तर हँगिंगमध्ये पण तुम्हाला असे झालर का बीट्स जसं तुम्ही म्हणत तसं आपण ऍड करून देऊ ॲड शकतो. करून देतो. तर हे त्याच्यामध्ये असे व्हर्टिकल हँगिंगमध्ये येतात, लटकनमध्ये पॅटर्न्स. हे पण तुम्हाला कमीत कमी 3 ग्रॅममध्ये येऊन जातं. 3 ग्रॅममध्ये. सुंदर. हँगिंग आणि त्याच्या खालचं लटकन. आणि हे सगळे कसे डिटॅचेबल असतात. मीन्स तुम्हाला जर डेली वेअर करायचं असेल तर तुम्ही ते असं बटन टॉप म्हणून यूज करू शकता. ओके. जर ओकेशनली पाहिजे असेल, ओकेशनली तुम्ही ते खालचं जे लटकन आहे तुम्ही ते तसं ॲड करू शकता. मल्टीपर्पज यूज आहे याचा. असं बटन टॉप्स. ओके. आणि तर तुम्हाला असं हँगिंग सेपरेटली तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. हे आता एक सिंगल रिंग आहे, तर ह्याच्या हँगिंगमध्ये पण 3 रिंगचे पण येतात. जसं ते लटकावून खाली अच्छा. खाली बरोबर. वर हवं तसं तुम्हाला करता येतं adjust. सुंदर. ह्याचा वेट साधारण 3 ग्रॅमपासून पुढे 3 चालू ग्रॅम होतं. असणार येतात पुढे तुम्हाला मोठे किंवा एक स्टँडर्ड बरोबर. बघायचं पाहिजे. त्याच्यामध्ये पण डिझाईन पाहू शकता. डिझाईन व्हेरिएशन येणार आहे आपल्याला भरपूर अशा. तुम्हाला जर थोडं हेवी वेटमध्ये हवं असेल तर हेवी वेटमध्ये सुद्धा आपल्याला अशी व्हरायटी पाहायला मिळणार आहे. ह्यामध्ये पण तुम्हाला असं टर्किश नंतर रोडियम, अच्छा. प्लेन काही प्लेनमध्ये. डिझाईन बरोबर. तसं तुम्हाला सगळे प्रकारचे येऊन जातात. वर्टिकल सगळे प्रकारचे. हे बघा, हे डबल ट्रिपल हँगिंगमध्ये येतात. बरोबर आहे. हे असे तुम्हाला मनेन टाईपमध्ये येतात. तर हे तुम्ही इयरिंग्स बघू शकता. मीन्स आता लहान मुलींपासून ते मोठे लेडीज सगळे आता इयरिंग्सचा पण यूज करतात रोज. ह्याच्यामध्ये तुम्हाला असं प्लेन तास इयरिंग बघा येऊन जाते 2.5 ग्रॅममध्येच, पण मोठी. तुम्हाला हँगिंग पाहिजे असेल तर हे तुम्हाला 3 ग्रॅममध्ये येते. एकदम प्लेन रिंग जर लहान मुलींना वगैरे हवा असेल तर हे 1.5 ग्रॅममध्ये तुम्हाला त्याचे सगळे प्रकार डिझाईन्स येऊन जातात. हे पण तसेच आहेत, तुम्ही बघू शकता असे मोठे मोठे. हे पण तुम्हाला 3 ग्रॅम 800मध्ये येतात. ओके. हे प्लेन आहे. किंवा अजून हे जे बघताल तर हे बॉल इयरिंग्स आहेत, म्हणजे हे असं जे मनी आहे त्याचे सगळे असे जॉईंट असतात. हे पण असे थोडे फॅन्सी लुकमध्ये येतात. त्याचबरोबर जर तुम्हाला नाजूक पाहिजे असेल तर नाजूकमध्ये सुद्धा इथे 1.5 ग्रॅमपर्यंत असे मिळून जाणार आहेत. सुंदर. तर तुम्ही हे पण पाहू शकता. सगळे असे लहान मुलींसाठी पण आहेत आपल्याकडं. वर्टिकलमध्ये 1.5 ग्रॅमचे येतात. वा. जर थोडे मोठे लेडीजसाठी हवे असेल तर मग असे आपल्याकडं प्रेस फिट इयरिंग्स येतात. UV बाडी येतात. UV इयरिंग्स येतात. अच्छा. ह्याचं वेट किती जातं साधारण? ह्याचं 1.5-2 ग्रॅम असं घेईल तसे. तुम्ही मोठे घेतात तसे त्याच्यावर डिपेंड आहे. हे पण 1.5 ग्रॅमचं आहे. ह्याला तुम्हाला हँगिंग हवे असेल तर प्लस हँगिंगमध्ये येतात. हँगिंग डबल हँगिंगमध्ये. काय काय असे बाळी आवडतात तशी बाळी टाईपमध्ये पण जोडी येतात आपल्याकडे डिझाईन्समध्ये. तुम्ही पाहू शकता ते. सुंदर. जसं आपण मगाशी बघितलं की आपल्याकडं 500 मिली म्हणजे 1/2 ग्रॅमपासून पण आपल्याकडं इयरिंग्स येतात. तर तुम्ही ते बघू शकता. तर ही ते तुम्हाला रोडियम फिनिश आणि मधून तुम्हाला मोसोनाईट कॉम्बिनेशन येतं. आणि हे तुम्हाला 890 मिलीमध्ये येते. ओके. त्याला सानिया मिरचं इयरिंग म्हणतात. हे तुम्हाला 409 ग्रॅममध्ये लहान मुलींसाठी येतात तुम्हाला इयरिंग्स रोज वापरण्यासाठी. हे पण तुम्हाला 600 मिलीमध्ये येणार. ओके. त्याचबरोबर तुम्ही हे पाहू शकता
थोडी मोठ्यामध्ये जर तुम्हाला डायमंडमध्ये पाहिजे असेल तर ही पण इयरिंग्स आपल्याला 2-2.25 ग्रॅममध्ये अशी मिळून जाणार आहे. मोठीमध्ये हो. सुंदर. हे पण येतं साने मिर्झा असं ड्रॉप शेपमध्ये आणि लटकनमध्ये अच्छा, असं डिसेंट दिसतं. बरोबर. कमी वेटमध्ये जर तुम्हाला छान असं लुक हवं असेल तर त्यासाठी खूप छान असा हा ऑप्शन आहे. कमी वेटमध्ये थोडं जास्त दिसणारे बरोबर. डिझाईन. तर तुम्ही आता हे मोठे टॉप्स बघू शकता. तर ह्याच्यावेळी तुम्हाला कोयरीचे आकाराचे, कोयरी डिझाईनचे, कलकत्ती डिझाईनचे टॉप्स येतात 4-4.5 ग्रॅमचे. थोडे 3 ग्रॅममध्ये पण येतात, पण थोडीशी अशी डिझाईन थोडीशी छोटी येते. ओके. हे तुम्हाला मोहनमाळेचे टॉप्स येतात. मोहनमाळेला जसं पेंडंट येतो, पेंडंटची डिझाईन तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये येतात. तुम्ही सगळे डिझाईन पाहू शकतात. तर ह्याचं वेट किती येतं मिनिमम? हे 20 ग्रॅम्स, सॉरी हे 9 ग्रॅम्समध्ये येतं, 9 ग्राम. 9 ग्राममध्ये येणार आहे. ओके. थोडं हेवी वर्क आहे पूर्ण. ओके. हे तुम्हाला 11 ग्रॅममध्ये येतात. ओके. तो आपण घेऊ तशी व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. हे एम्बॉस डिझाईनमध्ये येतात आणि ह्याला कारवार टॉप म्हणतात. म्हणजे जे राजस्थानमध्ये जे एक विलेज आहे कारवारी, तिथले कारागिरांनी हे टॉप्स बनवतात, त्यामुळे असं त्याचं नाव पडलेलं आहे. ओके. सध्या डिझाईन पाहू शकतात. हे सगळे चांदबाली आहे. ओके. आता सध्या ओकेशनल वगैरे तुम्ही यूज करू शकता आणि खूप ट्रेंडिंग चालू आहेत सध्या हे डिझाईनसुद्धा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला चांदबाल्यांमध्ये हे असं झुमका असं तुम्हाला हे कॉम्बिनेशन येतं. हे प्लेन आहेत असे. हे पण वेट किती येतं मिनिमम? टोटल याचं 9 ग्रॅमपासून 10 ग्रॅमपासून याचं वेट चालू होतं. कारण हे मोठे पण मोठे. असतात, वरती टॉप अजून खाली त्याला असं बाळीसारखं असं चंद्राचं आकाराचं ह्याला डिझाईन. हैदराबादी डिझाईन आहे पूर्ण. तुम्ही जर हे बघू शकता झुमका पॅटर्न. झुमके हो. तर आपल्याकडे जर तुम्ही कमीत कमी झुमके बघितले तर 4 ग्रॅम 4.5 ग्रॅमपासून एकदम छोटे झुमके तसं तुम्ही घेणार तसं वजनाला जास्त असे झुमके आपल्याकडे येतात 20-22 ग्रॅमचे. पूर्ण कलकत्ती वर्क केलेलं आहे. हे तुम्हाला सिंगल झुमका येतो असं मोठं छत्री टाईप झुम. वा. आणि ह्याची फॅशन काही असं आउट गोईंग नाही होत. झुमका नेहमी ऑलवेज ट्रेंडिंग डिझाईन आहे. नक्की. हे डबल हिंगिंगमध्ये डबल झुंबरमध्ये तुम्हाला येतात असे. तर आता आपण गोकाक म्हणजे जे टेम्पल आहे त्याचे आपण आता कानातले पाहणार आहोत. तर ह्याच्यावर तुम्हाला ब्लॉसम फिनिशिंग म्हणजे ब्लॉसम डिझाईनचे तुम्हाला येतं टेम्पल फिनिशिंगमध्ये. म्हणजे जे जे ब्लॉसमचे जे पाकळे असतात तशा प्रकारचं ना ब्लॉसम पडलेलं आहे. यात तुम्हाला असे सगळे वेगवेगळे डिझाईनचे एकदम कमी म्हणजे 2.5 ते 3 ग्रॅमपासून तुम्हाला टेम्पलचे पण कानातले येतात. हे 2.5 ग्रॅममध्ये येतात तुम्हाला. आणि टेम्पलमध्ये कसं होतं जास्त हेवी वेट किंवा जास्त डीप कार्यामध्ये करावे लागतात. तरी 2.5 ग्रॅमपासूनच आपल्याकडे आहे. आणि ज्याचा जो बेस आहे सगळं टेम्पलचा जो बेस आहे तो गोकाकाचा जसं टेम्पलचा जो आधी कसं करतात की पहिले येलोवरती लाल गेरू चढवतात तसं नाही आपल्याकडे बाहेर मार्केटमध्ये. जसं आजचा ओरिजिनल बेसच टेम्पलचा आहे. थोडं 3 वेळ आपण याच्यावरती लेयर्सवर पॉलिश केला जातो टेम्पलचं, जेणेकरून कलर एकदम डीप बसतो याचा त्या हिशोबाने. आणि जर झुमके घ्यायचे झाले तर झुमक्यांमध्ये वेट काय तर साधारण स्टार्टिंग रेंज? टेम्पलचे झुमके तर 6-7 ग्रॅमपासून तुम्हाला मिनिमम चालू होतं. मग घेण्यावर ते 25-30 घेईल तशी येतात. सो हा झुमका तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं झुमका येणार आहे. त्याच्या खाली जर आपल्याला लटकनमध्ये पाहिजे असेल त्याच्या खाली जर तुम्हाला लटकनमध्ये पाहिजे असेल तर लटकनमध्ये खूप सुंदर असं ऑप्शन येणार आहे. आणि ह्याचा वेट जवळजवळ 19 ग्रॅमपर्यंत जातं. सुंदर. त्याच्यानंतर चौकोनीमध्ये पाहिजे असेल तर चौकोनीमध्ये पण आहे. खूप छान असे ऑप्शन्स इथे आपल्याला झुमक्या पॅटर्नमध्ये पण पाहायला मिळणार आहे. तुम्ही मंदिरांवरती जे असे जुने जे डिझाईन बघायला भेटतात तसे डिझाईनमध्ये ह्याच्या सगळ्यावर काम केलेलं आहे. हे लक्ष्मीचे झुमके, तसे लक्ष्मी झुमके म्हणतात. लक्ष्मीची प्रतिमा दिलेली आहे. ह्यात तुम्हाला चांदबाली पण अवेलेबल आहेत झुमके. जसं आपण कलकत्तीमध्ये बघितलं ना तर तशामध्ये आपल्याकडे टेम्पलमध्ये पण आहेत. तर आता आपण कांचन बघणार आहोत. तुम्ही हे सगळे डिझाईनचं बघू शकता. जसं की हे कलकत्ती एम्बॉस डिझाईन्समध्ये तुम्हाला येतात. आणि अगदी 3 ग्रॅममध्ये तुम्हाला हे कांचन येतात. म्हणजे तुम्हाला स्लो फास्ट डिझाईनमध्ये पण आपल्याकडे आहेत. जर तुम्हाला 1 साईड डिझाईनमध्ये हवा असेल तर असं 1 साइडेडमध्ये पण तुम्हाला असं कांचन येतात. सुंदर. जर तुम्हाला वेलजोड पाहिजे असेल तर वेलजोडमध्ये पण आपल्याकडं 6 ग्रॅम अजून ह्याचं 12 ग्रॅम वेलजोड याचं वजन आहे. हे पण आपल्याकडं मग गोकाक टेम्पलमध्ये पण कांचन आहे.
तुम्ही बघू शकता हे पण बक्कळ फुलाची डिझाईनमध्ये कांचन पण आहेत आपल्याकडं. हे पण तुम्ही बघू शकता सगळे आणि जास्त नाही 4-5 ग्रॅममध्ये तुम्हाला अच्छा आपल्याला जातं. कांचन येऊन जातं. हे पण तुम्ही बघू शकता सगळं. हे साधी बोथ साईड वरनं साईड डिझाईनमध्ये तुम्हाला येतात. वा ही प्लेन साधी चेनमध्ये तुम्हाला येते. तुम्हाला असं डिझाईन काहीच नाही आहे, प्लेन एकदम. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता आता हे आपले सगळे नथचे डिझाईन्स आहेत सगळे. सगळ्या प्रकारचे आपल्याकडे येतात. पूर्ण सोन्यामध्ये येतो, गोल्डन नथमध्ये पूर्ण. वा जर तुम्हाला मोती जास्त हवे असेल तसे मोत्यांच्या ह्याच्यात पण तुम्हाला येऊन जातं. थोडंफार आता नवीन ट्रेंडिंगमध्ये अशी बालूनथ म्हणून आलेली आहे. ओके. वा ह्याचं वेट किती येतं साधारण? ह्याचं नेट वेट सोन्याचं फक्त 1 ग्रॅम 1.5 ग्रॅम असं असतं. 1 ग्रॅम. बाकीचे मोती रुबी आणि जर पूर्ण आपण गोल्ड मध्ये घेतली तर त्याचं वेट किती असणार आहे? ह्याचं 1.5-2 ग्रॅम 3 1.5-2 ग्रॅम ग्रॅम. घेण्यावर जेवढी तुम्ही मोठी ओके. घेणार तेवढी. ही पाहू शकता नाजूक नथ आहे, पूर्ण सोन्यामध्ये आहे. ह्याचं वेट येणार आहे 1.5 ग्रॅम पर्यंत. तर ही तशी तुम्हाला फॅन्सी नथ येते अशी स्टोन नथ. ओके एकदम नाजूक छोटी कोणाला हवी पाहिजे असेल असेल तर नक्कीच. 1/2 ग्रॅमचीच आहे फक्त. अच्छा सुंदर. जो हे तर एक डिझाईन अशी मस्तरी नथ म्हणून. सुंदर. सगळे असे वेगवेगळे डिझाईनचे तुम्हाला नथ असे कार्यक्रमाला वगैरे वापरतील असे. नथींचं पण तुम्ही कलेक्शन पाहू शकता. छोट्या नथीपासून मोठ्या नथपर्यंत आपल्याला खूप सुंदर असं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ज्यांना मोत्याची हवे असेल त्यांच्यासाठी मोत्याचं कलेक्शन आहे, किंवा कोणाला गोल्डमध्ये हवे असेल त्यासाठी गोल्डमध्ये पण कलेक्शन यांच्याकडे खूप सुंदर असणार आहे. सो नक्की यांच्या शॉपला एकदा व्हिजिट करा. तर आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.